मुंबई गोवा महामार्ग कोकणात प्रवास करणाऱ्यांच्या कानावरती जेव्हा मुंबई गोवा महामार्गाचं नाव पडतं ना, तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही मागे पाहू शकता. आत्ता मी आहे माणगाव बायपासच्या एंडिंग पॉईंटला, म्हणजेच गोवा एंडला. जर तुम्हाला गोवा एंड वगैरे समजत नसेल, एंडिंग पॉईंट समजत नसेल, तर तुम्हाला इथे मी एक टॅग करतो व्हिडिओ वरती, तुम्हाला एक सजेशनमध्ये दिसून जाईल. त्याच्यामध्ये पूर्ण मी बायपासची माहिती दिलेली आहे माणगाव बायपासची, त्याच्यामधून तुम्हाला समजू शकतो. म्हणजे मी आता आहे जिथे माणगाव बायपास संपतो त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की किती ट्रॅफिक आहे. जिकडून नवीन रस्ता वगैरे बायपास वगैरे होत आहेत त्या साईडला सुद्धा गाड्या जात आहेत. रस्त्याचं काम पूर्ण नसताना सुद्धा तिकडून सुद्धा काही गाड्या जात आहेत, स्वतःच्या रिक्सवर जात आहेत. आणि इकडे जुना हायवे आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक आहे. तर अशा प्रकारची ट्रॅफिक दर शनिवार रविवार असतेच. आणि एवढंसुद्धा असताना अजूनही हायवेचं जे म्हणजे माणगाव बायपासचं काम किती झालं आहे, किती नाही झालं आहे, किती काम बाकी आहे, अजून किती दिवसात होईल, जवळजवळ पूर्ण होत आलं आहे का, ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश यादव यूट्यूब चॅनल. तर मग मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत ज्या ठिकाणी माणगाव बायपास संपतो त्या ठिकाणापासून, आणि तिथपासून दाखवणार आहोत की रस्त्याचं काम किती झालेलं आहे, कसं झालेलं आहे आणि अजून किती दिवस लागतील. आता पावसाळा अवघ्या 15-20 दिवसावरती येऊन टेपलेला आहे. त्याच्या अगोदर काम पूर्ण होतं का, आणि जर पावसाळा चालू झाला तर मग नक्कीच काम हे लवकर होणार नाही, मग ते वर्ष तरी जाणारच. त्याच्या अगोदर काम होतंय का ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आत्ता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि पाठीमागं तुम्ही पाहिलं की मगाशी रस्त्याचं कसं काम झालेलं आहे. ते जो मुंबई गोवा महामार्गाचा माणगाव बायपास आहे त्याचा जो एंडिंग पॉईंट होता त्याची लेवल झालेली आहे. फक्त फायनल आता सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम बाकी आहे. बाकी इकडून तुम्ही पाहू शकता की इकडं फायनलची लेअरिंग झालेली आहे आणि त्याच्यावरून गाड्यासुद्धा जात आहेत. आणि आता ह्यापैकी बऱ्याच ड्रायव्हरना ना रस्ता माहिती पण नाही आहे, पण सगळ्या गाड्या चालल्यात ना म्हणून त्यांच्या पाठीमागून गाड्या काढत काढत जात आहेत. आणि नंतर पुढे जाऊन थोडा प्रॉब्लेम होतो की नक्की जायच्या कुठं गाड्या कुठे काढायचा. त्याच्याबद्दलची एक वेगळी व्हिडिओ बनेन का मला पण काही कारवाले भेटले होते की त्यांना पुढे जाऊन रस्ताच समजत नव्हता कुठे जायचं, कुठे काय, कुठून गाडी काढायची वगैरे ते. तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. सध्या ह्या व्हिडिओमध्ये पाहू की इथपर्यंत रस्ता झालेला होता आणि इथून जो पुढचा रस्ता आहे ना, तर त्यासाठी भराव वगैरे करावा लागणार आहे, कारण का पुढे आहे ब्रिज आणि त्या ब्रिजच्या लेवलसाठी साईडला तुम्ही पाहू शकता की कसा भराव वगैरे केला जातो आहे ते. आणि आता त्याच्या बाजूनी थोडासा रस्ता आहे. तो रस्ता आहे तो म्हणजे ॲक्च्युअली इथे जे गाड्या आहेत भरावासाठी वगैरे येणारे किंवा जे JCP आहेत वगैरे डंपर आहेत त्यांच्यासाठीचा रस्ता आहे. पण आता तो वापरत आहेत ह्या ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत ते वापरत आहेत, कारण का प्रत्येकाला ट्रॅफिकमधून बाहेर पडायचं आहे. मागाशी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं की किती ट्रॅफिक होती. त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायचं म्हणून ह्या सगळ्या गाड्या इकडून आलेल्या आहेत. आणि इकडे हा रस्ता खूप खराब आहे, त्यामुळे थोडाफार कॅमेरा पण शेक होतो आहे. इकडे जी धूळ वगैरे उडती त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की किती इकडे रस्ता खराब आहे ते. आणि तरीसुद्धा इकडून गाड्या येत आहेत. काही गाड्या अगोदर येतात ह्या रोडला, थोडंसं पुढे आल्यानंतर समजतं रस्ता वगैरे खराब आहे तर रिटर्न वळून परत त्या ट्रॅफिकमधून जायला तयार होतात. पण काही जण येतात आणि पुढे जातात. आता तुम्ही इकडे डाव्या साईडला पाहू शकता ब्रिजच्या लेवलला इकडे हा भराव वगैरे करायचा आहे. तो झाल्यानंतर हा ब्रिज एखाद्या वेळेस चालू होऊ शकतो. तोपर्यंत हा ब्रिजचं तरी वापरणं कठीणच आहे. आता जवळजवळ 1.5 महिना झाला असेल ह्याच्या भरावाचं वगैरे लेवलचं वगैरे काम चालू आहे. आणि इकडून आता तुम्ही पाहू शकता की ब्रिज वगैरे खूप मोठा आहे हा ब्रिजसुद्धा. आणि ब्रिजचं जवळजवळ काम होत आलेलं आहे. फक्त आता हा भराव करून त्याच्यावरून रस्त्याची एक फायनल जी लेअर असते ती करायची आहे. बाकी हा ब्रिज तर इथलं कंप्लीट होतच आलेला आहे. आता इथे बघा किती गाड्या थांबल्या आहेत. ह्यांना पण कन्फ्युजन आहे कुठल्या रस्त्याने जायचं, इकडे जायचं की इकडे जायचं. आता जो समोर रस्ता दिसतोय ना, तो जातो बायपासच्या रोडनीच. पण हा जो उजव्या साईडला आता रस्ता केला ना, तो जातो रायगडला, रायगड किल्ल्याच्या तिकडे. पुढून तुम्ही निजामपूरला जाऊ शकता, निजामपूरवरून पाली खोपोली करून डायरेक्ट एक्सप्रेस वेने मुंबईला जाऊ शकता किंवा तिकडून पुण्यालासुद्धा जाऊ शकता. पण हा जो रस्ता जातो ना, तर हा आहे सरळ पुढे जातो. पुढे जर रस्त्याचं काम कुठपर्यंत झालेलं आहे, जोपर्यंत रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज आहे तोपर्यंत. त्यामुळं हा रस्ता पलीकडे जात नाही मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करायला. जर तुम्हाला ह्या रस्त्याने तुम्ही जर जात असाल तर इकडून तुम्हाला परत जो पुणा रोड आहे त्यावरती खाली उतरून परत मार्केटमध्ये जावं लागेल माणगावच्या, आणि तुम्हाला तिथेसुद्धा ट्रॅफिक मिळणारच. सो तिकडे न जाता सरळ तुम्ही ह्या रस्त्याने न येता सरळ जी ट्रॅफिक आहे त्यामधूनच सध्या जा. जर तुम्हाला सरळ मुंबईला जायचं असेल तर. जर पुण्याला जायचं असेल तर तुम्ही हा रस्ता वापरू शकता. डायरेक्ट तुम्ही
पुण्या रोडला उतरता आणि ट्रॅफिकमधून तुमची सुटका होऊ शकते. तर आत्ता आपण इथं पाहू शकतो की इथं हा ब्रिज आहे, दोन्ही साईड. आता दुसरी बाजू बघितली, दुसऱ्या बाजूला तर जास्त भराव वगैरे झालेला आहे व्यवस्थित. तर इकडून पुढे पाहिलं तर इकडून पूर्ण जो ब्रिज आहे ना रेल्वेचा, तोपर्यंत जवळजवळ सगळं रस्त्याचं काम झालेलं आहे. फक्त बाकी कुठे आहे, आता पुढचा जो काळ नदीवरचा ब्रिज आहे तिथलं बाकी आहे, आणि पुढचं पुण्याचा जो ब्रिज आहे, पुण्यावरून जायला पुण्याचा रस्ता आहे त्याच्यावरून जाणारा ब्रिज आहे, त्याचं काम बाकी आहे. बाकी जवळजवळ सगळंच इकडचं हे झालेलं आहे फायनल रस्त्याचं काम. फक्त डिवायडर वगैरे त्यांची लाईनिंग किंवा जे लाईटचे पोल वगैरे असतील, मधले मार्किंग वगैरे असतील, ती छोटी मोठी कामं राहिली आहेत, पण रस्त्याचं काम जवळजवळ झालेलंच आहे. आणि हे असे 1-2 छोटे पॅच आहेत जे 2-3 दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतात, असे आहेत. बाकीचं जवळजवळ काम पूर्ण झालेलंच आहे या रस्त्याचं. तर इथून पूर्ण ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंत. आता रेल्वे क्रॉसिंगपर्यंत कसं काय काम झालेलं आहे वगैरे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच. पण इथे आता तुम्ही पोचणार आहात जो काळ नदीवरचा ब्रिज आहे त्याच्याजवळ पोचणार आहोत. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की गाड्या वगैरे आहेत त्या इकडून सुद्धा चालवत आहेत लोक. पण ह्यांच्यापैकी 2-3 गाड्या अशा होत्या की त्यांना माहिती पण आपण कुठे चाललो आहे, कुठं हा रस्ता निघणार आहे. सगळे चाललेत म्हणून जातात आणि नंतर पुढे जाऊन अडकतात आणि नंतर रस्ता विचारतात की इकडून कसं जायचं, तिकडून कसं जायचं. ते आता हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. त्यासाठी मी नंतर एखादा व्हिडिओ बनवून दाखवून देईन तुम्हाला काय आहे ते, कसं लोक प्रवास करतात आणि काय अवस्था होते पुढे ती. त्यासाठीच मी मागचा व्हिडिओ केला होता. त्याचा एक टॅग वरती देऊन टाकेन कसे असते, का असे छोटे मोठे शॉर्टकट घेऊ नये त्यासाठी. आणि इकडून बघा आता इथे पुढे आहे तो काळ नदी आहे माणगावची, त्याच्यावरचा ब्रिज आहे. आणि तिथलासुद्धा लेवल वगैरे व्यवस्थित झालेली आहे. एक फायनल आता लेअरिंग येईल, ती बहुतेक आता जेव्हा ब्रिज होईल तेव्हाच करतील बहुतेक असं वाटतं आहे. कारण की ब्रिजचं काम तर जवळजवळ झालेलंच आहे एका लेनचं. दुसऱ्या लेनचं आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओमधून पाहत होतो की अर्ध्या साईडला गर्डर वगैरे टाकले होते, दुसऱ्या साईडचे बाकी होते. त्या साईडला पण आता गर्डर टाकलेले आहे. जे 10-12 काही गर्डर बाकी होते ते सुद्धा टाकले आहेत. म्हणजे गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. तर वरती त्याच्या डायरेक्ट स्लॅब येणार आहे. तो आता स्लॅबचं काम ह्या साईडचं बाकी आहे, जी उजव्या साईडची इथं समोर दिसते ना त्या बाजूचं. त्याच्या पलीकडचं जो ब्रिज आहे त्याचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. त्याच्या बाजूची लेवलिंगसुद्धा झालेली आहे. तर फक्त त्यावरती एक लेअरिंग येईल सिमेंटची फायनल जी असते ज्याच्यावर आपण गाडी चालवतो ती. सो हा एका साईडचा जरी ब्रिज ॲटलिस्ट पूर्ण होत आलेला आहे. तर इकडून जो पुढे गेलो ना तर पुढे पण पूर्ण रस्ता चांगला आहे. जसं मी मगाशी सांगितले की फक्त ब्रिजची कामं राहिलेली आहेत, बाकी रस्ता झालेला आहे. तर इकडून थोडं वरती आल्यानंतर समजेल आपल्याला की रस्ता वगैरे व्यवस्थित झालेला आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे डिवायडर वगैरे सुद्धा मधले बांधलेले आहेत त्यांनी. फक्त आता मधले मार्किंग वगैरे किंवा काही ठिकाणी लाईट्स वगैरे लावायचे असतील तर ते काम बाकी आहे. आता आपण थोडं पुढे आलेलो आहोत. ह्या ठिकाणी हा एक टर्न होता आणि इथे डोंगर तोडायचं वगैरे काम अनेक दिवसापासून चालू होतं, ते झालेलं आहे. आणि बऱ्यापैकी रस्तासुद्धा झाले. आता इथपर्यंत रस्ता आहे, मध्ये फक्त एक 10-12 फुटाचा गॅप आहे. ते सोडलं तर परत इकडेसुद्धा रस्ता व्यवस्थित झाले. दोन्ही साईडचा रस्ता व्यवस्थित झालेला आहे. आणि इकडून आता सरळ एक मधला ब्रिजचं काम सोडलं ना तर डायरेक्ट रेल्वे क्रॉसिंगपर्यंत पूर्ण रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे. आता इकडे तुम्ही पाहू शकता की ते पाणी शोषून धरण्यासाठी इकडे गोंते वगैरे टाकलेले होते, ते आता काढण्याचं काम चालू आहे. आणि बऱ्याचशा गाड्या इकडे येतात, इकडून पलीकडे जातात आणि पलीकडून पुण्याला त्यांना जाता येतं, किंवा काही रिटर्न इकडून फिरून परत माणगाव शहरातून मुंबईकडे दिशेने जातात. तर असे काही गाड्या जातात. पुढे आता आपण आलेलो आहोत इकडे. आता इकडे समोर जे दिसते ना त्याच्या खाली आहे ब्रिज, जो रस्ता पुण्याला जातो तो इथून खालून जातो. सो त्यासाठी इकडचा ब्रिज आणि त्याचं काम थोडंसं बाकी राहिलं आहे त्याच ठिकाणचं. हा बघा इथे ब्रिज बोलतो तो. आणि इकडून आता आपण सरळ जाणार आहोत पुढे. तर आता आपण इकडे या ब्रिजवरून चाललेलो आहोत पलीकडच्या बाजूला. एवढं ब्रिजचंच काम राहिलं आहे. तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता दोन्ही साईडच्या लेनचं काम पूर्ण झालेलं आहे. इकडचं पण, इकडे सुद्धा रस्ता वगैरे व्यवस्थित झालेला आहे आणि व्यवस्थित रस्ता आहे. रस्त्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे. म्हणजे जे बाकीच्या हायवेवरती जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा जशी गाडी उडते ना गाडी चालवताना, तशी ह्या रस्त्यावरती उडत नाही. फक्त आता हे रस्त्याचं काम आहे चालू, त्यामुळे तशी छोटी मोठी दगडं पडलेत त्यामुळे थोडं शेक होते गाडी. पण बाकी रस्त्याची क्वालिटी खूप चांगली आहे इकडे तरी, आता अजूनपर्यंत तरी चांगली आहे.
तर रस्ता चालू झाल्यानंतर बघू की कसं काय आहे ते रस्त्याची क्वालिटी. बाकी व्यवस्थित रस्ता आहे अजूनपर्यंत तरी. आणि इकडून आता आपण पोहोचणार आहोत रेल्वे क्रॉसिंगजवळ. तर रेल्वे क्रॉसिंगजवळ पोहोचल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की कसं कुठलं काम झालं आहे, कुठलं बाकी आहे ते. पण इकडचं तर रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे. मध्ये डिवायडर वगैरे पण मध्ये बांधण्यात आलेत. मध्ये मातीचा भरावसुद्धा टाकलेला आहे त्यांनी दोन्ही रस्त्याच्या. आणि इकडचे ब्रिज वगैरे व्यवस्थित झालेले आहेत. फक्त आता इथकडून इथपासूनचा रस्ता बाकी आहे. जो फायनल लेयर आहे ना, तो पूर्ण ब्रिजपर्यंतचा आहे. ते लेवल वगैरे केलं आहे, फक्त फायनल रस्त्याचं काम बाकी आहे. आणि आता पूर्ण आपण ब्रिजजवळ पोहोचलेलो आहोत. तर हाच तो ब्रिज रेल्वे क्रॉसिंगवरचा समोर आपल्याला दिसतोय तो आता. त्याच्यामुळेच पूर्ण माणगाव बायपासचं काम आता रखडलेलं आहे. कारण का हा ब्रिज जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माणगाव बायपास पूर्ण होणार नाही. तो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की कशाप्रकारे काम चालू आहे त्याचं. इकडेसुद्धा भराव वगैरे करायचं काम चालू आहे त्याचं. आणि काम इकडे चालू आहे व्यवस्थित. फक्त आता जोपर्यंत रेल्वेच्या ठिकाणचं काम जे होत नाही ना, तिथं अजून काहीच नाही. फक्त इकडे ब्रिजच्या ह्या साईडला म्हणजे रेल्वे क्रॉसिंग येते अलीकडचं काम चालू आहे. पण रेल्वेच्या ॲक्च्युअल रेल्वे लाईनच्या वरती काम काहीच चालू नाही. कारण का ते पोल वगैरे काढायचे आहेत. ते काढल्यानंतर तिथं गर्डर वगैरे येणार आणि त्यानंतर मग बाकी सगळं होणार आहे. रस्त्याचं किंवा वरून जो रस्ता जाणार वगैरे असेल त्याचं काम ते नंतर होणार आहे. पण त्याच्या अजून काहीच नाही झालेलं आहे. तुम्ही इकडेसुद्धा पाहू शकता की कशाप्रकारे ब्रिज केवढा मोठा आहे हा. आणि त्याचं काम सध्या रेल्वे लाईनवरती होत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत. आता आपण पोचलेलो आहोत तर चला वरती जाऊ आणि बोलूयात. आत्तापर्यंत आपण इथपर्यंत प्रवास करून आलो होतो माणगाव बायपासच्या एंडिंग पॉईंटपासून. आणि इकडून पुढे तुम्ही पाहू शकता ह्या ज्या केबलवरती वगैरे दिसत आहेत त्यांच्यामुळेच काम रखडलेलं आहे. आणि पलीकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता ब्रिजचं काम वगैरे कसं चालू आहे. आणि पलीकडे भरा वगैरे टाकायचं काम चालू आहे तिकडे. बाकी हे मधले अजून लाईटचे पोल तसेच आहेत. हा पोल असेल इथले वगैरे, त्यांच्यामुळे आता काम रखडले. ते जेव्हा होतील तेव्हा मधलं काम होईल. पण ब्रिजचं काम वगैरे तर चालू आहे. तर याच्यावरून तरी वाटतं आहे की या पावसाळ्यामध्ये तरी काम काही पूर्ण होत नाही आहे. आणि पलीकडे तुम्हाला त्या गाड्या वगैरे दिसत असतील ना गॅपमधून, ते आहे मुंबई गोवा महामार्ग जुना, जो आज संडे असल्यामुळे पूर्णपणे रखडलेला आहे इथे. म्हणजे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे. काम रखडलेलं आहे आणि ट्रॅफिक जाम झालेलं आहे पूर्ण. तर आता आपण इकडे आतमध्ये परत रिटर्न येणार नाही. तिकडे दाखवतो तिकडचं पलीकडचं काम किती कसं काय झालेलं आहे ना, ते तिकडे पलीकडे जाऊन बघूया आता डायरेक्ट. आता मित्रांनो आपण आलेलो आहोत ते म्हणजे मुंबई एंडकडे, जिथून मुंबई गोवा बायपासचा मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की कॉलमचे वगैरे अजून कामं चालू आहेत. फास्ट काम झालेले आहेत गेल्या 1-2 महिन्यामध्ये, पण अजूनसुद्धा कॉलमचे कामं बाकी आहेत. आता इकडून तुम्हाला पाहायला मिळेल की ही इकडं नदी आहे. आता त्यांनी काम चालू आहे म्हणून छोटा त्याचं पात्र केलेलं आहे आणि वाहतूक पाण्याची चालू ठेवलेली आहे. पण जर आता पाऊस पडला 15-1 दिवसानंतर तर हे नदीचं पाणी खूप जास्त होईल. आणि तिकडे बघा, इकडे कॉलमसाठी खड्डा वगैरे कोण ठेवला आहे, तर तिकडे कॉलम वगैरे त्यांना अजिबात बांधता येणार नाही.